हालेलुया. आजची भक्ती आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण सर्व डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ते स्तुती करतो. प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा, तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, होणारी भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रभुदेवा, आजच्या भक्तीद्वारे तू प्रत्येकाला स्पर्श कर, तू प्रत्येकाची भेट घे आणि तू प्रत्येकाद्वारे दुसरं गौरव करून घे. परमेश्वरा, धन्यवाद देतो. आता होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानाथामध्ये देते आहे. परमेश्वरा, त्याचप्रमाणे येणारं वचन तो आम्हासाठी आशीर्वादित कर. प्रभुदेवा, जे मडीतील लोक आलेले आहेत त्या प्रत्येकाला तू इथं पण घेऊन आला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग तू मोकळे कर, सर्व अडखळ सर्व रुकावट तू दूर कर आणि प्रत्येकाला जजमध्ये घेऊन येशील असा आमचा विश्वास आहे. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूनात करतो म्हणा एका विद्या. आमेन. आमेन. आपण एक स्तोत्र संहिता वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 36. स्तोत्र संहिता 36. आपण सर्वजण उठून उभा राहूया का देवाच्या सानिध्यामध्ये. ज्यांना शक्य असेल त्यांनी उठून उभा राहा. ज्यांना काही आरोग्याचा त्रास असेल, हेल्थचा प्रॉब्लेम, तर तुम्ही बसू शकता. आपण स्तोत्र संहिता 36 याचं वाचन करणार आहोत सर्वजण. दुर्जनाच्या मनातून अधर्माची ध्वनी निघत असतो, त्याच्या दृष्टीपुढे देवाची भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनितीचे व कपटाचे असतात. त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिले आहे. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीच्या योजना करतो. तो कुमार्ग करून वाईटाचा वीट मानत नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव बुद्धी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाशील. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे. गर्विष्ठाचा पाय मला न तुडव, दुर्जनांचा हात मला आखून न लाव. पहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत. त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने लोटवणार नाही. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू. आणि या ठिकाणी सांगत आहे 5 वचन की हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. आणि त्याचं वात्सल्य आहे, त्या परमेश्वराचं आपल्यावरती प्रेम आहे. म्हणून आज आपण सर्वजण जिवंत आहोत. हालेलुया. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवाची कृपा आपल्यावरती आहे. म्हणून आज आपण या चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि देव सर्व गोष्टींना आपल्याला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि उपासनाचे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करू. काही जर नवीन गाणे असतील तर मी बेथेल ग्रुप, आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती सॉन्ग शीट टाकलेले आहेत. पूर्ण ज्यांनी व्हॉट्सअप वापरतात आणि जे बेथेल ग्रुप मध्ये आहेत तर ते मोबाईल मध्ये जे सॉन्ग शीट आहे PDF फाईल मध्ये तिचा वापर करू शकता गाणी म्हणायला. यावेळी आपण आपले डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये आणि आपले दृष्टी त्या परमेश्वर जाऊ आणि पूर्ण आराधनेमध्ये जाऊ. आपण त्या देवाची आराधना करू. आपण त्या देवाला सांगू की देवा, मी माझ्या सामर्थ्यानं, मी माझ्या बलानं तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझं दर्शन घेऊ शकत नाही. तेव्हा तुझी कृपा, तुझी दया माझ्यावरती पाठव. थँक्यू लॉर्ड. कृपेच्या सिंहासनावर
आसनासी मी येतो प्रभू मी तुझला नमन करीतो प्रभू मी तुझला नमन करीतो कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू मी तुझला नमन करीतो प्रभू मी तुझला नमन करीतो शक्तीने प्रभुदेवा तुझ्या जवळ येऊ शकत नाही। प्रभुदेवा तुझ्या पवित्र रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर ओ प्रभुदेवा। आणि तू तुझ्या कृपेनं तुझ्या दयेनं त्या देवाच्या महान सानिध्यामध्ये घेऊन जा। ओ धन्यवाद देतो परमेश्वरा,
प्रभू देवा आम्हा प्रत्येकाला तुमच्या महानात देत आहे. आम्हा प्रत्येकाला तुमच्या सामर्थ्यानं तुमच्या अभिषेकानं भरा आणि प्रभू देवा तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये अशीच ओढ लागू दे की जेणेकरून परमेश्वरा आमच्या मनामध्ये तुला पाहण्यासाठी नेहमी उत्कंठा लागेल. धन्यवाद देतो प्रभू देवा. आम्हा सर्वांना एकत्र घेऊन आला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श करा आणि होणारी भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. प्रार्थना येशूनाथ करतो म्हणा एका विद्या. आमेन. आमेन. आपण बसून घेऊ सर्वजण देवाच्या सानिध्यात. आपल्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. आजचा पहिला दिवस आहे चर्च मध्ये आहे. पूर्ण आनंदानं आणि पूर्ण उल्हासानं ते गीत गाऊ. आपण टाळ्या वाजवू आणि मोठ्या आवाजामध्ये ते गीत गाऊ त्या देवाची आपण आराधना करू. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें
में आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आजाद देवा तुझको है तुझसे आजाद देवा तुझको है तुझसे तुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले तुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित तुझी प्रशंसा करेंगे जो रात को रहे तुझी प्रशंसा करेंगे जो रात को रहे उसको हम पाते रहे चाहे जहाँ भी रहे उसको हम पाते रहे चाहे जहाँ भी रहे आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो स्तुति आराधना
देवाचे स्तुती असो. यावेळी आपण सर्वजण उठून उभा राहू देवाच्या सानिध्यामध्ये. त्यावेळी आपण आपले डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये. आणि एक नवीन गीत आहे की तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. येशू परमेश्वर आपल्यासाठी पुरेसा आहे प्रियाने. सर्व गोष्टीमध्ये तो आपल्याला सहाय्य करतो, सर्व गोष्टीमध्ये तो आपल्याला आशीर्वादित करतो, आपल्या सोबत तो चालतो, आपल्याला तो कधी सोडत नाही, आपल्याला कधीच टाकत नाही. इतका महान तो परमेश्वर आहे प्रिया. मग यावेळी एक गीत गाऊ, आपण आराधनेमध्ये जाऊ आणि या गीताद्वारे आपण त्या देवाची आराधना करू. देवाच्या सानिध्यामध्ये आपलं समर्पण करू प्रिय आणि पूर्ण अंतःकरणाने हे गीत गाऊ आणि ते गीताद्वारे त्या देवाची आराधना करू. शांति
पाहण्याचा प्रयत्न करू या. त्या देवाकडे आपण दृष्ट लावून आपल्या सर्व चिंता आपल्या सर्व काळजी आपण बाजूला ठेवू आणि त्या देवाला पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण तो परमेश्वर महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्याला कधीच न सोडणार असा परमेश्वर आहे. त्यानं आपल्या सर्वांच्यासाठी स्वतःचं बलिदान त्या काल्वरीच्या क्रूसावरती केलेलं आहे. म्हणून इतका महान परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आणि तो परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत असताना आपल्याला दुसऱ्या गोष्टींच्या वरती भरोसा ठेवण्यासाठी आपण ठेवायचा नाही. फक्त तो आपला परमेश्वर हाच आपला भरोसा आहे. फक्त आपला परमेश्वर हाच एक आपला वंचन खडक आहे. तो आपला दुर्ग आहे प्रियानो, की जो दुर्ग जो खडक आपल्या सर्व संकटामध्ये आपल्या सोबत चालतो, आपल्या संकटामध्ये आपल्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सोबत राहतो प्रियानो. थँक्यू लॉर्ड. पण पुन्हा एकदा त्या देवाला सांगू की देवा तू मला छंद करणारा परमेश्वर आहेस. देवा तू मला शांती देणारा परमेश्वर आहेस. देवा तू माझ्या सोबत राहणारा परमेश्वर आहेस. देवा तू मला सामर्थ्य आणि तुझं शक्ती पुरवणारा परमेश्वर आहेस. म्हणून पुन्हा एकदा या आराधनेमध्ये असताना यहोवा येणे दाता येईल हे गीत गाऊ पुन्हा एकदा आणि त्या देवाच्या आपण पूर्णांत करणारा आराधना करू. आपल्या हात उंच करू देवाच्या सानिध्यामध्ये आणि आपलं समर्पण त्या देवाला करू. त्या देवाला सांगू की देवा मी माझ्या स्वतःवरती भरोसा ठेवणार नाही, तर परमेश्वरा माझा भरोसा तुझ्यावरती आहे. कारण तू मला सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. तू माझ्या सोबत राहणारा परमेश्वर आहेस. तू शांतीदाता परमेश्वर आहेस. तू मुक्तीदाता परमेश्वर आहेस. यहोवा ईरे दाता मेरे, तू काफी है मेरे लिए. यहोवा राफा तू करता चंगा, मेरी चंगाई तेरे नाम से. यहोवा शम्मा तू संग रहता, हर जरूरत पूरी करता है. यहोवा शम्मा तू संग रहता, हर जरूरत पूरी करता है. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. हालेलुया. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. यहोवा एलोह सृजनहारे, सब रचा है वचन से तेरे. यहोवा एलोह तू सर्वशक्तिमान, तेरे जैसा नहीं कोई है. यहोवा शालोम तू शांतिदाता, दी है शांति तूने मुझे. यहोवा शालोम तू शांतिदाता, दी है शांति तूने मुझे. तू काफी है, सर्व प्रियानं तू काफी है. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. Yes, Lord. प्रभु देवा तू आमच्यासाठी पुरेसा परमेश्वर आहेस. कारण प्रभु देवा तू आमच्या सोबत राहणार, आमच्या सोबत चालणारा परमेश्वर आहेस. प्रभु देवा तुला धन्यवाद देतो. प्रभु देवा या प्रभु देवा एप्रिल पासून प्रभु देवा तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलं. प्रभु देवा तुझी कृपा आणि तुझी दया आम्हा प्रत्येकावरती पुरवली.
प्रभुदेवा तू आम्हा सर्वांना आरोग्य दिलं. प्रभुदेवा आमच्या सर्व आर्थिक गोष्टीमध्ये तू आमचा पुरवठा झाला. या सर्व गोष्टीसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो परमेश्वरा. यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये त्या देवाने केलेल्या अद्भुत गोष्टीसाठी आपण त्या देवाचे आभार मानू. देवाने आपल्याला आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे. देवाने आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण केलेल्या आहेत. देव आपल्या सोबत आहे. आपल्या अडचणीमध्ये आपल्या समस्येमध्ये तो आपल्या सोबत चालणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनामध्ये केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल त्या देवाची आपण उपकार स्तुती करूया. आपण मोठ्या आवाजामध्ये नाही आपल्या मनामध्ये त्या देवाला आपण गुणगान करू. त्या देवाला सांगू की देवा तू यहोवा एलो परमेश्वर आहेस. तू यहोवा एलोहिम परमेश्वर आहेस. तू यहोवा शाम्मा परमेश्वर आहेस. तू यहोवा इरे परमेश्वर आहेस. थँक यू लॉर्ड. Oh, thank you, Jesus. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. सबसे मोठ्या आवाजात म्हणूया. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. पुन्हा एकदा तू काफी है. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए. थैंक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वर. थँक यू लॉर्ड. हालेलुया. यावेळी आपल्यामध्ये रणवीरकर ब्रदर आहे, तर विनंती करतो की या स्तुती आराधनेसाठी ते प्रार्थना करतील आणि त्यानंतर येणाऱ्या वचनासाठी सुद्धा ते प्रार्थना करतील. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती प्रभू. देव बाप्पा, आजचा सुंदर दिवस आणि सुंदर वेळ तू आम्हाला दिलेस प्रभू परमेश्वरा. या संपूर्ण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रभू देवा आम्ही मंदिरामध्ये येऊ शकलो नाही, परंतु आज तू आम्हा सर्वांना आरोग्य दिलेले आहेस आणि सुरक्षित ठेवलेस. आणि आजच्या दिवशी प्रभुदेवा तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या दरबारात येण्यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला संधी दिलीस. तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आजची स्तुती भक्तिगीत गाण्यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला सहायता केलीस प्रभू परमेश्वरा. आणि प्रभुदेवा तुझे ह्याद्वारे तुझे गौरव हो, तुझी महिमा हो प्रभू परमेश्वरा. आणि जे कोणी येणार असतील प्रभुदेवा त्यांचेही मार्ग तू मोकळे कर आणि सर्वांना तू आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. आजचे येथून संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वरा. प्रार्थना प्रभू श्रीच्या पवित्र नावात मागतो. आमेन. बसून घेऊ सर्वजण देवासमोर. सर्वांना सूचना आहे की प्रत्येकानं आपले मास्क लावायचे चर्चमध्ये बसल्यानंतर, कारण आपण एका 4 भिंतीच्या आतमध्ये आहोत. त्यामुळं कोणत्याही विषाणूपासून आपल्याला आजारी पडू नये यासाठी चर्चमध्ये बसल्यानंतर प्रत्येकानं मास्क लावायचा. जर तुमच्याकडे मास्क उपलब्ध नाही, जर चर्चमध्ये आल्यानंतर तर तेव्हा तुम्ही सांगू शकता. आम्ही काही मास्क अवेलेबल केलेले आहेत. तर मनीषा पाता सिस्टरने याने चर्चसाठी मदत केलेली आहे, मास्क आणि सॅनिटायझर. तर ते मास्क आपण वापरणार आहोत. जे लोक घेऊन येणार नाहीत मास्क त्यांच्यासाठी. हालेलुया. हालेलुया. सर्वजण आनंदी आहे? किती जण आनंदी आहे? हात वरती करा. मोठ्यानं म्हणा, मी आनंदी आहे. आणखी मी आनंदी आहे. देवा स्तुती असो. यावेळी आपण साक्ष देणार आहोत देवाच्या सानिध्यामध्ये. तर ज्यांना साक्ष द्यायची आहे तर त्यांनी समोर यायचं, या माईक मध्ये बोलायचं आणि तुम्ही देवाचं गौरव करू शकता. आता साक्षीचा वेळ आहे, काही वेळ. तर ज्यांना प्रेरणा होत आहे की मी साक्ष द्यावी तर त्यांनी समोर या मी जिथं उभा आहे तिथे या, म्हणजे समोर लाईव्ह सुद्धा चालू आहे. तर तुम्ही तुमची साक्ष देवाचं गौरव करू शकता. इथून पुढचा वेळ तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. ज्यांना यायचंय पुढे या आणि देवाचं गौरव करा. हालेलुया. सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वराने मला लॉकडाऊनच्या काळामध्ये सहाय्य केलं, मला सांभाळलं. कारण माझं एज 71 आहे आणि म्हाताऱ्या माणसाला जास्त भीती होती, लहान मुलांना. परमेश्वराने ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला काही होऊ दिलं नाही, इव्हन सर्दीसुद्धा झाली नाही. तर मी देवाचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी त्याच्या लेकराची आठवण त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि मी देवाचे अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला सांभाळलं आणि त्यांनी मला सहाय्य केलं.
तसंच मी नेहमी प्रार्थना करत होते आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मी परमेश्वराला म्हटलं स्तुती आराधना नाही, कोणाचं भेटणं नाही, बोलणं नाही. तेव्हा मी उत्पत्तीपासून बायबल वाचणं सुरू केलं आणि माझा प्रण होता की लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत पूर्ण बायबल मी वाचून काढावं आणि मनपूर्वक मी बायबल वाचलं. नेहमीपर्यंत मी आलेले आहे आणि जेव्हा मी वाचून मनन करते तेव्हा मला परमेश्वराच्या बायबलमध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे आढळल्या की ज्या आपण करू शकत नाही. आपण बायबल वाचतो पण आपण बरोबर वाचतो. जेव्हा आपण मनपूर्वक वाचतो, त्याच्यावर मनन करतो, तेव्हा त्याच्यातलं काय मर्म आहे, काय सत्य आहे ते आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये मी वाचलं की दावीद राजा हा होऊन गेलेला आहे. परमेश्वराने त्याला निवडलं होतं, पण परमेश्वराने त्याला निवडलं असताना त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या. प्रत्येक वेळेला तो परमेश्वराला मान देत होता आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तो चालत होता. तसंच मी देवाला म्हटलं की मला सुद्धा तसं चालण्याचं आणि बुद्धी सामर्थ्य दे, आज्ञा पाळण्याचं दे. त्याचा मुलगा शलोमोन हा किती चातुर्यवान बुद्धिवान होता की परमेश्वराने त्याची कीर्ती पूर्ण याच्यामध्ये केलेली होती आणि त्याला भेटायला सगळे राजे वगैरे येत होते. त्याची बुद्धी इतकी चांगली होती, त्याला एवढं चातुर्य देवाने दिलं होतं. त्याने धनसंपत्ती मागितली नव्हती देवाने, फक्त सांगितलं की मला बुद्धी दे आणि चातुर्य दे. देवाने ती त्याला दिली होती आणि तसंच बुद्धी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत देवाने मला द्यावी, माझा सांभाळ करावा. म्हणून मी देवाला नेहमी प्रार्थना करते. आणि जेव्हा मी ह्याच्यावर वाचलं व्हॉट्सअपवर की 29 तारखेला आपलं चर्च उघडणार आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि मी म्हटलं जरी माझं वय आहे तरी मला परमेश्वर काही होऊ देणार नाही. आणि मी चर्चात आले, मी तुमच्या सगळ्यामध्ये आले, तुमच्यामध्ये भेटले, तुमच्यामध्ये आराधना करत आहे. याबद्दल मी खूप आभारी आहे देवाची. आणि देवाला मी आभार मानते की त्यांनी माझा सांभाळ केला आणि पुढे करावा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी माझा सांभाळ करावा, मला आशीर्वाद द्यावा आणि माझं संगोपन करावं, अशी तुम्ही माझ्यासाठी नेहमी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि परमेश्वराला मी धन्यवाद परत एकदा देऊन त्याचे आभार मानते की तुम्ही मला आतापर्यंत सांभाळलं. या दिवसामध्ये आपल्याला परमेश्वरानं खरोखरच आपला सांभाळ केलेला आहे. त्याबद्दल मी प्रथम देवाचे आभार मानतो. आणि या दिवसामध्ये आपल्याला जवळपास मार्च एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून आपण कुठे एकत्र येऊ शकलो नाही. तर फोनच्या माध्यमातून आपले संपर्क झालेले आहेत, भेटी झालेले आहेत. तर या दिवसामध्ये संपूर्ण जग आपलं महाराष्ट्र, मुंबई, नाशिक सर्व भागामध्ये कोरोनाचे लाट पसरून आणि सर्व जिकडे तिकडं हाहाकार माजला होता, भीतीचं वातावरण होतं सर्व. आणि 50च्या वरच्या वयोगटातील लोकांना त्याची भीती होती. आणि हे सर्व वातावरण, बातम्या वगैरे ऐकून अनेकांना त्याची भीती वाटत होती. परंतु जेव्हा आम्ही वचन वाचायचं स्तोत्रसंहिता 91, 121, तेव्हा परमेश्वर त्यामधून आम्हाला दिलासा द्यायचं की मी तुझ्यासोबत आहे, तू माझ्या पंखाखाली आहेस तर सुरक्षित आहेस. तर खरोखर परमेश्वरानं आपलं सांभाळ केलेला आहे. आणि आपण जेव्हा त्याच्या कृपाछत्राखाली आहोत, त्याच्या पंखाखाली आहोत, तर तो आपली कुठेच आपले बाधा आपल्याला होऊ दिलेली नाही, याचा आपण प्रत्यय म्हणून आपण आज इथे सर्वजण भेटू शकलो. आणि याच प्रत्यय म्हणजे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मुगटमध्ये जेवढे काही आमचा स्टाफ आहे प्रत्येकांना त्याची बाधा झाली, कोरोनाची बाधा झाली. प्रत्येक जण पॉझिटिव्ह आलेले आहे. माझ्यासोबत जे गाडीवर नेहमी बसून येते ते सुद्धा पॉझिटिव्ह, माझ्या आजूबाजूला बसणारे सुपरवायझर ते सर्व पॉझिटिव्ह होते. परंतु त्या PSC मधून मी आणि आमची एक सिस्टर आणि एक शिपाई तेवढे आम्ही तिघांनी निगेटिव्ह होतो. आम्हाला काही त्याची बाधा झाली नाही. तर मी परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वरचं वचन दिले, अभिवचन दिलेलं आहे, बोललेलं आहे, तो सत्य करतो आणि ते आपल्यासाठी ते निश्चित आहे. परमेश्वर म्हणतो कदाचित सूर्य उगायचं राहील, परंतु परमेश्वराने जे वचन दिलेले आहे ते कदापि टळणार नाही. ते आपल्या बाबतीत हे खरोखर दाखवून दिलेले आहे. त्या देवाचे मी खरोखर आभार मानतो.
म्हणजे घरातील प्रत्येकांना परमेश्वरानं या कोणाला त्याची बाधा होऊ दिली नाही. तर त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि या दिवसामध्ये आमच्या मुलीचं प्रसूतीचं काळ होतं, रुपालीचं, नाशिकला. त्या दिवसामध्ये नाशिकला जाण्यासाठी आम्हाला त्रास होत होता. कसं जाणार, सर्व गाड्या बंद, इकडे तिकडे कुठे जाण्याचे मार्ग नाही. मग आता जाणार कसं? त्याचं तर प्रसूतीचा समय आलेला आहे आणि आता तिचं कोणी नाही तिच्यासोबत, फक्त नवरा बायको काय करतील, कुठे जातील, अशी आम्हाला काळजी वाटू लागली. आम्ही प्रार्थना करीत होतो, फोनच्या माध्यमातून प्रार्थना करीत होतो, झूम द्वारे सर्वांना एकत्र मिळून प्रार्थना करीत होतो. आणि सर्वांच्या प्रार्थनेच्या बळाने परमेश्वराने आमचे मार्ग मोकळे केले. आणि त्यावेळेस प्रसूतीच्या 8 दिवसापूर्वी आम्हाला त्याची जाण्याची व्यवस्था झाली, गाडीची व्यवस्था झाली. आणि मी आणि माझी पत्नी नाशिकला जाऊ शकलो. तिला सोडून मी परत आलो, कारण मला थांबायला जमलं नाही. तर 8 दिवसामध्ये तिचं प्रसूती झालं, सुरक्षित झालं त्या पिरियडमध्ये, आणि कोणती बाधा झाली नाही. तर सुंदर बाळ परमेश्वराने दिलेलं आहे. हे देवाचं मी गौरव करतो, देवाचा आभार मानतो की अनेक वर्षानंतर, लग्नानंतर तिला मुलगा झालेला आहे आणि तोही बाळ आता सुरक्षित आहे. खरोखर त्या बाळाचं सुद्धा परमेश्वरानं रक्षण केलेलं आहे. माझ्या रुपालीचं, जावयाचं, निलेशचं आणि सर्व परिवाराचं परमेश्वरानं रक्षण केले. मी खरोखर देवाचे आभार मानतो. आपण त्याची लेकरे असताना परमेश्वर आपली कुठेही जरी असलं तर परमेश्वर आपली काळजी घेतो. या अनुभवातून मला हे शिकायला मिळालं. देवाचे आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो, त्याच्या नावाची स्तुती धन्यवाद करतो. लॉकडाऊनचा काळ खूप मोठा होता. गेले 8-10 महिने आपण आपल्या घरामध्ये होतो, चर्चपासून दूर, आपल्या संगतीपासून दूर. ते सर्व असताना देवाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आज प्रत्येक जण देवाच्या नावामध्ये आपण एकत्र आहोत, त्याबद्दल देवाच्या नावाचे आभार मानतो मी. सर्वांना प्रेज द लॉर्ड. ह्या लॉकडाऊनचा पिरियड खूप डेंजरस होता, खूप आपला त्रासदायक होता. जे TV मध्ये किंवा मीडियामध्ये पाहिलं, असे अनुभव खतरनाक येऊ लागले होते. त्या ह्याच्यापर्यंत पाहायला गेलं तर कसं डेंजर वाटू लागलं होते, काय व्हायला लागलं, नेमकं कसं व्हायला लागलं. पण त्या सगळ्या गोष्टीपासून देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलं आणि आज आपण एकत्र आहोत, याबद्दल मी आपण देवाचे आभार मानूया. कुणालाही कोणत्याही प्रकारची विजा झाली नाही, कोणत्याही आपल्या लोकांमध्ये कोणाला आपलं कोणत्या प्रकारचं काही त्रास झाला नाही, याबद्दल देवाचे आभार मानतो आपण. आणि या दिवसामध्ये आपण प्रार्थनेमध्ये देवाने आपल्याला त्याच्या जवळ समन्वयित आणण्यासाठी देवाने आपल्याला हे मार्ग दिला होता. आपण म्हणत होतो की आपल्याकडे टाइम नाही, वेळ नाही, पण देवाने असे करून ठेवले होते की सगळं काही बंद आणि फक्त देवाच्या स्तुतीकडे. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी देवाच्या जवळ गेलो, थोडेसे आणखीन त्याच्यासोबत संबंध वाढले. असेच प्रत्येकाची वाढण्यासाठी आशा करतो आणि प्रत्येकाबद्दल आपण प्रार्थना आणि विनंती करतो. आभार. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. लॉकडाऊनमध्ये परमेश्वराने आपल्या सगळ्यांचा सांभाळ केलेला आहे. आपल्या प्रत्येकाला त्यांनी पुन्हा एकत्र येण्याची संधी दिली, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मी आरोग्य कर्मचारी आहे आणि त्याच्यामुळे करोना वॉर्डला खूप दिवस ड्युटी केलेली आहे. आणि परमेश्वराने या करोनाच्या काळात माझ्या सर्व गरजा पुरवल्या आणि योग्य ड्युटी करूनही कधी मला काही झालं नाही आणि मी कंटिन्यू ड्युटी करू शकले. त्याच्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. सगळ्यांना माहिती आहे की करोनाच्या काळात माझे मिस्टर वारले आणि या दुःखात सुद्धा परमेश्वराने सहाय्य मला मदत केली आणि जे काय माझे काम होते सर्व करायला परमेश्वर मला सहाय्य करत, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो करून आम्हाला लॉकडाऊनपासून आम्हाला सर्वांना सांभाळलेला आहे, आजारापासून सांभाळलेला आहे आणि कामामध्ये मला खूप मदत केलेली आहे. प्रभूला मी मनापासून धन्यवाद करतो. प्रभूचा धन्यवाद करते मी. आमच्या कुटुंबाला येशूने सांभाळलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये रायच्या डोळ्याला डॉक्टरने सांगलं होतं, मोतीबिंदू झाला आणि डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करायला लागते. दोन्ही डोळ्याचं त्याचं ऑपरेशन छान झाल्याबद्दल येशूचा धन्यवाद करते. आम्ही प्रार्थनेमध्ये होतो, येशूने प्रार्थना ऐकली होती. आता ताई चांगली आहे, येशूला धन्यवाद करते. आणि लॉकडाऊनमध्ये येशूने आमचा राशनचा पुरवठा केला. येशूने परिवारद्वारे, वडील परिवारद्वारे, पाकीबाई त्यांच्याद्वारे येशूला धन्यवाद करते. येशूने आम्हाला कोणती अडचणी दिली नाही आणि कोणत्या गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. भरपूर काही आम्हाला दिलेलं आहे. येशूला धन्यवाद करते. परमेश्वराला मी धन्यवाद देते, परमेश्वराची स्तुती करते, कारण तो महान आहे आणि त्याने आमच्यासाठी पुष्कळ काही केलेलं आहे.
धन्यवाद देते तर आमच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली. ती जे देवाने माझ्या सुनबाईला ती प्रेग्नंट होती, तिला आशीर्वाद दिला होता देवाने, परंतु 5व्या महिन्यापर्यंत ती बाळ चांगलं सुरक्षित असं होतं. आणि मी प्रार्थना करते की देवा तू आम्हाला आमच्या घराण्याला तो आशीर्वाद दिलास. परंतु 6व्या महिन्याला जेव्हा सोनोग्राफी केली गेली त्यावेळेस ते बाळ नव्हतं, त्याचे ठोके लागत नव्हते असं वगैरे. तर मी देवाला प्रश्न केला की देवा मला तू देत होतास, परंतु काय झालं काय माहीत नाही. मला खूप वाईट वाटतं असं का घडलं. आमची खूप अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की आमच्या घरामध्ये बाळ व्हावं, परंतु शेवटी ती देवाची इच्छा. आणि मेन म्हणजे असं की माझ्या सुनबाईला देवाने इतकं सांभाळलं. 5व्या महिन्याची जेव्हा सोनोग्राफी काढली तेव्हा ते बेबी चांगलं होतं आणि त्याच्या 1 आठवड्यानंतरच ते बेबी गेले असं सुनबाई मला सांगत होती. पण तिला कळत नव्हतं पहिल्यांदा असल्यामुळे त्या हालचाल बेबीची काय असते काय नाही ते तिला कळत नव्हतं. आणि 6व्याच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस सोनोग्राफी काढली त्यावेळेस बेबी गेलेलं हे कळल्यावर मुलांनी मला फोन केला की तू तिला ॲडमिट करायचं आहे आणि असं असं झालं. तर 1 महिना तिच्या म्हणजे जवळपास 3 आठवडे तिच्या पोटामध्ये ते बेबी गेलेलं होतं. आणि माझ्या मेडिकलच्या बहिणी आहेत त्यांना माहिती 3 महिने म्हणजे इतके दिवस बेबी आतमध्ये राहणं म्हणजे ते सेफ्टिक आणि तिच्या जीवालाही धोका होता. परंतु खरंच देवाची ती कृपा तिच्यावर होती की तिला कशाची काही म्हणजे तिला काहीच त्रास झाला नाही. साधारण टेम्परेचर सुद्धा तिला आलं नाही. आणि ज्यावेळेस तिला ॲडमिट केलं त्यावेळेस पण ते सर्व काही सुखरूप पार पडलं आणि मुलगा होता तो की देवाची इच्छा शेवटी त्याने त्याची इच्छा पुढे आपलं काही करत नाही हे याचा अनुभव मला आला. परंतु प्रत्येक गोष्टीत त्याने आम्हाला सांभाळलं. आम्हाला या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता कोविडच्या ह्याच्यामध्ये आमचं जाणं येणं पुण्याला झालं, परंतु काहीही बाधा आम्हाला कोणालाही झाली नाही. ही देवाची कृपा आमच्यावर होती. परमेश्वराची मी धन्यवाद करते, स्तुती करते. तुम्ही सर्व आमच्यासाठी प्रार्थना करत आहात म्हणून सर्वांचे मी आभार मानते, तसंच देवाचेही आभार मानते. धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराचे धन्यवाद, तुम्हा सर्वांचेही धन्यवाद, कारण परमेश्वराने आपल्या सर्वांना प्रार्थनेमध्ये ठेवला साक्ष याच्यासाठी. कारण परमेश्वराने बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सर्वांना एकत्र आणलंय आणि तुम्हा सर्वांना जसं आपण गेलो तसं परमेश्वराने सुखरूप एकत्र आणले परत, त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद. विशेष करून साक्ष याच्यासाठी कारण बऱ्याच अनुभव या लॉकडाऊनमध्ये आपल्याला आलेले आहेत. प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्या चर्चमध्ये बरेच लोक आरोग्य विभागामध्ये काम करतात, तर त्यांच्यासाठी सतत प्रार्थना होती आणि परमेश्वराने त्यांना धक्काही लागू दिला नाही, याचाही फार मोठा अनुभव आलाय. आणि परमेश्वराने यशया 55, यशया 42 आणि स्तोत्रसंहिता 91 आणि स्तोत्रसंहिता 121 प्रमाणे इतका अनुभव दिला परमेश्वराने की आम्ही बाहेर जात असताना परमेश्वर आमचं बऱ्याच गोष्टीमधून रक्षण केलेलं आहे. ध्येयचं काहीच कारण नव्हतं, कारण परमेश्वराने आधी सांगून ठेवलं की बाळा हे तुझ्यासाठी नाही आहे, तर त्याच्यासाठी ध्येयचं काहीच कारण नाही. येणाऱ्या दिवसामध्येही ध्येयचं कारण नाहीये, कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे. मी धन्यवाद देते परमेश्वराला की आम्हाला बऱ्याच गोष्टीचा अनुभव दिला. अगदी 5 महिने आमचं कामधंदा बंद असताना अन्नाचा पुरवठा कसा केला, पैशाचा पुरवठा कसा केला, ह्याचा आम्हाला अनुभव इतका चांगला आलाय. परमेश्वराला मी कोटी कोटी धन्यवाद देते की 1ही रुपयाची कमी न पडता परमेश्वराने आमच्या घरात अन्न दिलं. कारण माझे आई वडील तुम्हाला सर्वांना माहित आहे, मी रिकामीच आहे आणि माझा भाऊ, दोन्ही भाऊ बिझनेस करतात आणि वडील पण बिझनेसच. समजा आता कामगार लोकांना कसं आहे की सगळं बंद झालं होतं, पण त्याही काळामध्ये परमेश्वराने दाखवून दिलं आम्हाला की जसं एलियाचा अनुभव आहे की तुला कवळ्याला अन्न देतो, तसं जे अन्न आमच्यापाशी होतं त्याच्यात देवाने बरकत दिली आणि एकही गोष्टीची कमतरता न पडता लॉकडाऊनमध्ये चांगलं अन्न आम्हाला दिलं. त्यास मी परमेश्वराचे धन्यवाद देते आणि परमेश्वराचे धन्यवाद देते की आम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज पडू दिली नाही, कोणाकडे मागण्याची गरज पडली नाही, कोणी आम्हाला 1 रुपयाचंही मदत केलेलं नाहीये. पण तरीही मी परमेश्वराचा धन्यवाद देते, कारण वचन सांगतं की तू कोणाकडेही जाऊ नकोस किंवा कोणत्याही गोष्टीची तुला कमतरता मी पडू देणार नाही. तर ते परमेश्वराने आम्हाला दाखवून दिलं, म्हणून मी परमेश्वराचे धन्यवाद देते. कोणाला सर्दी खोकला काहीच झालं नाही म्हणूनही धन्यवाद देते, कारण बरेच लोक भिवू लागले होते, पण तशाही काळामध्ये कोणाला काही झालं नाही. दुसरं गोष्ट म्हणजे माझ्या आईला 2 महिने सर्दी होती, पण तरी देखील माझ्या आईला कोणत्याच गोष्टीचे
प्रॉब्लेम आला नाही म्हणून धन्यवाद देते. आणि परमेश्वराचा धन्यवाद देते की माझे दोन्ही भाऊ बाहेर फिरत होते लॉकडाऊनमध्ये, तरी देखील परमेश्वराने त्यांचं रक्षण केला, त्यांना सहाय्य मदत पुरवलं म्हणून धन्यवाद देते. आणि धन्यवाद देते परमेश्वराला की पिल्लू आणि ताई इथून बिदरला जाणं येणं 2दा-3दा केले लॉकडाऊनमध्ये, त्याही बाबतीमध्ये परमेश्वराने ते जी सहाय्यता केली म्हणून ही परमेश्वराला धन्यवाद देते. आणि परमेश्वराला धन्यवाद देते की सर्वात मोठा अनुभव आमचा की ताईच्या बाबतीमध्ये मी परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वराने गरजा पुरवून देणारा परमेश्वर आहे. इथली काळजी भरपूर होती आणि त्याही ठिकाणी जात असताना भरपूर टेन्शन लागला होता, पण परमेश्वर त्याही गोष्टीमध्ये सहाय्यता पुरवला म्हणून धन्यवाद देते. आणि आम्ही ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केली त्या लोकांचा अनुभव आला, त्यांच्याही बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्यात म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. थँक्यू एव्हरीवन. हालेलुया. खरोखरच देवाची स्तुती असो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये देवानं आपल्या सर्वांचा खूप देवानं अद्भुतरित्या आपल्या सर्वांचा सांभाळ केलेला आहे. देवाची कृपा आहे. हालेलुया. मी सुद्धा देवाचे आभार मानतो की माझ्या जीवनामध्ये सुद्धा साक्ष आहेत. एप्रिलच्या दरम्यान माझे वडील आजारी होते आणि त्यानंतर मी त्यावेळी ई पास होते, परमिशन घ्यावी लागायची गव्हर्नमेंटला. तेव्हा ई पास पण अद्भुतरित्या देवाने सर्व गोष्टी पास केल्या, अप्रूव्ह केल्या आणि तेव्हा मी जाऊ शकलो. आणि तिथं सुद्धा देवानं पप्पांना सुद्धा देवानं आशीर्वादित केलं, आरोग्यामध्ये ठेवलं. त्याबद्दल मी खरोखरच देवाचे आभार मानतो. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरुवातीला मला सुद्धा खूप भीती वाटत होती की आता कसं होणार, बाहेर तर मी जातच नव्हतो, मुद्दाम टाळत होतो. आता पण सुद्धा मी थोडंसं टाळतो बाहेर जायला, कारण का इन्फेक्शन कसं होईल किंवा कोणाकडून होईल हे आपण सांगू शकत नाही. पण त्यावेळी भीती वाटायची की जर इन्फेक्शन झालं, जर कोरोना झाला तर कसं काय होणार. परंतु आणि त्याचप्रमाणे त्यावेळी सुरुवातीला भीती सुद्धा ही असायची की जर सर्दी खोकला झाला आणि जर टेस्ट केले तर सगळ्या पॉझिटिव्ह टेस्ट येत होत्या. तेव्हा ह्या पण गोष्टीची भीती होती. तेव्हा मी प्रार्थना करायची की तेव्हा कोणत्याच प्रकारे सर्दीचा त्रास व्हायला नको, खोकला व्हायला नको, की जेणेकरून आम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागेल. आणि देव आमच्या सर्वांच्या सोबत राहिला. आम्हाला वर्षभर म्हणजे 8 महिने झाले. या 8 महिन्यामध्ये कोणालाही सर्दीचा त्रास नाही, खोकला नाही. तर सर्व गोष्टीमध्ये देवानं प्रत्येकाला आरोग्यामध्ये ठेवलं. त्याबद्दल मी खरोखरच त्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि त्यानंतर मागील महिन्यामध्ये थोडंसं UBS पुणे जे बायबल कॉलेज आहे त्यांच्याशी थोडंसं संपर्क करण्यात आला आणि देवाच्या कृपेनं या वर्षीपासून MD साठी ॲडमिशन घेतलेलं आहे. मी ॲडमिशन घेतलेलं आहे, मम्मीने सुद्धा ॲडमिशन घेतलेलं आहे. देवानं अद्भुतरित्या सर्व गोष्टींचं सहकार्य केलं. आर्थिक गरजा आहेत त्या सुद्धा देवानं पुरवल्या. त्याबद्दल मी खरोखरच देवाचे मनापासून आभार मानतो. हालेलुया. आपण या सर्व साक्षीसाठी सर्वजण मोठ्यानं हालेलुया म्हणूया. हालेलुया, हालेलुया. या सर्व साक्षीसाठी आपल्यामध्ये ममता सिस्टर आहेत, त्या पुढे येतील आणि या सर्व साक्षींच्यासाठी प्रार्थना करतील. सर्वांचं नाव घ्या ज्या लोकांनी साक्ष दिलेले आहे त्या सर्वांच्यासाठी. तुमचं सिस्टर नाव काय? पद्मा. काही प्रार्थना विनंती आहे? मला साक्ष द्यायची आहे. म्हणजे सगळ्यांची एवढी मोठी साक्ष आहे की देवबाप्पांनी आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये सांभाळलं. आणि अशा कंडिशनमध्ये मी मुंबईची आहे आणि मुंबईमध्ये शक्यतो बिल्डिंगमध्येच राहतात सगळे लोक. घरामध्ये पूर्ण पॅक राहायचं. आम्ही 9 जण होतो आणि नेहमी सतत ॲम्ब्युलन्सचा आवाज, येता जाता ॲम्ब्युलन्सचा आवाज. पण परमेश्वराने आम्हाला सगळ्यांना सांभाळलं. मला माझ्या परिवारालाच काय पूर्ण आपल्या विश्वासू लोकांना सांभाळलं म्हणून देवाच्या नावाला खूप ओके. प्रेज गॉड. आपल्यामध्ये ममता सिस्टर पुढे येतील आणि त्या या सर्व लोकांच्या साक्षीसाठी आणि त्याचप्रमाणे जे लोक आले नाहीत ते सर्व आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतील. पुढे येतील आणि ते प्रार्थना आमच्या मिसेससाठी प्रार्थना करा. ती सुद्धा आणि कोणाची प्रार्थना? रणवीर आंटीसाठी प्रार्थना करा. आणि कोणाची प्रार्थना आहे विनंती? माझ्या मुलाच्या जॉबसाठी. अच्छा, फादर सिस्टर त्यांच्या मुलाच्या जॉबसाठी. ओके, ठीक आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद तुला परमेश्वरा, तुला धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा. खरोखर मान महिमा गौरव तुला देते प्रभूजी. यावेळी परमेश्वर बाप्पा, खरोखर परमेश्वर बाप्पा तू आम्हा सर्वांचं रक्षण केलंस प्रभू. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर परमेश्वर बाप्पा आम्ही तुझ्या मंदिरात आलो, तुझ्या प्रत्यक्षात आलो प्रभू राजा. तुझं धन्यवाद करते प्रभू परमेश्वर बाप्पा. कोटी कोटी तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वर बाप्पा.
देवापा काळांतरानं आल्यानंतर ही परमेश्वर बाबा तू आम्हाला तितकंच प्रेम करतेस म्हणून धन्यवाद देते प्रभू राजा. परमेश्वर बाबा तुझा मान महिमा गौरव करते की प्रभू इथं प्रत्येक जण आले प्रभू परमेश्वर बाबा त्या सर्वांच्या परिवारासाठी प्रभू राजा तू प्रत्येकाचा अनुभव तू दाखवलं प्रभू राजा कशा प्रकारे तू काम केलास परमेश्वर बाबा म्हणून धन्यवाद देते प्रभू. जे प्रत्येक जण जे साक्ष दिलं प्रभू राजा ते तुझ्या समोर तुझ्या चरणासमोर आम्ही अर्पितो परमेश्वर बाप्पा. हे साक्ष दे बाबा तू काम करणारा प्रभू आहेस प्रभूजी. मी धन्यवाद देते की प्रभू राजा प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर अनुभव दिलास म्हणून धन्यवाद देते प्रभू राजा. आणि परमेश्वर बाप्पा तुझ्या अनुभवाद्वारे देवबापा तू लोकाला जगवत आहेस म्हणून धन्यवाद देते. विशेष करून देवबापा आजची भक्ती देवबापा तू विशेष देवबापा तू आशीर्वादाने भरत आहेस म्हणून धन्यवाद करते प्रभू राजा. जे लोकांनी साक्ष दिले प्रभूजी त्यांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. मी प्रार्थना करते की देवबापा रणवीर त्यांच्या फॅमिलीसाठी प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांचं तू रक्षण केलंयस म्हणून धन्यवाद देते. अंकलच्या ड्युटीमध्ये आणि त्यांच्या प्रभावतीच्या ड्युटीमध्ये तू साई मदत केलास म्हणून धन्यवाद करते बाप्पा. त्यांचं रक्षण केलंस म्हणून धन्यवाद देते प्रभू राजा. आणि प्रार्थना करते की देवबापा आशिष आला नाही प्रभूजी आणि आंटी आले नाही परमेश्वर बाप्पा दोघांचाही तू ताबा घे परमेश्वर बाप्पा. त्यांचं रक्षण तू करत आहेस म्हणून धन्यवाद देते बाप्पा. आणि आंटीची जे काही तब्येत खराब आहे प्रभू राजा त्यांचं तू सांभाळ कर परमेश्वर बाप्पा. सर्व शारीरिक दुखण्यापासून तू दूर कर प्रभू राजा आणि त्यांना दे बाप्पा आरोग्य तू दे म्हणून मी प्रार्थना करते प्रभूजी. प्रार्थना करते की परमेश्वर बाप्पा पास्टर त्यांच्या फॅमिलीसाठी प्रभूजी त्यांना तू तुझा अनुभव देत आहेस म्हणून धन्यवाद करते की प्रभू राजा त्यांना अनुभवामध्ये चालवत आहेस म्हणून धन्यवाद देते प्रभू. त्यांच्या घरात की तुझा आशीर्वाद दे प्रभू. तुझी शांती प्रीती त्यांच्या जीवनात असू दे परमेश्वर बाप्पा. तुझी बरकत तू देत आहेस म्हणून धन्यवाद करते प्रभूजी. मोना आंटी आणि पास्टर साहेब यांच्या तिघावरही तुझा आशीर्वाद दे प्रभू. आणि आशिष परमेश्वर बाप्पा आणि त्यांची पत्नी परमेश्वर बाप्पा त्यांच्या दोघांवरही तुझी दया कृपा कर परमेश्वर बाप्पा. सर्व वाईट गोष्टीपासून तू रक्षण केलंस म्हणून धन्यवाद करते प्रभूजी. आणि चांगल्या गोष्टीचा अनुभव तू त्यांना दे प्रभू राजा. तुझा महिमा तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे प्रभू राजा. प्रार्थना करते की प्रभू राजा जाधव यांच्या फॅमिलीसाठी परमेश्वर बाप्पा त्यांनी जे काही साक्ष दिली त्यासाठी धन्यवाद प्रभू राजा. देवबापा श्रीमंत आणि गरीब तू पाहत नाहीस तर परमेश्वर बाप्पा सर्वांना देवबापा तू तुझ्या दया आणि कृपेमध्ये चालवतोस म्हणून धन्यवाद देते देवबापा. त्यांनाही लागणारे कर्ज तू पुरवलास म्हणून धन्यवाद देते प्रभूजी. आणि देवबापा नंदाताई संगीताताई आणि राजूदादा यांच्या तिघाचाही तू ताबा घेतलास म्हणून धन्यवाद देते देवबापा. त्यांच्या जीवनावर तुझा आशीर्वाद दे प्रभू राजा. आणि आजीलाही तू तुझी दया कृपा कर प्रभू. त्यांच्या शरीरावर तुझी कृपा दया करू परमेश्वर बाप्पा. प्रार्थना करते की देवबापा त्यांना सर्व गोष्टीपासून देवबापा तू पुरवलास म्हणून धन्यवाद करते प्रभू राजा. सर्व अडचणीमधून तू त्यांचं रक्षण केलंस म्हणून धन्यवाद करते. तुझी दया कृपा त्यांच्या जीवनावर असू दे बाप्पा. त्यांच्या परिवाराचा तू असं सांभाळ कर म्हणून प्रार्थना विनंती करते प्रभू राजा. अवसरे आंटीवर प्रार्थना करते की देवबापा त्यांच्या फॅमिलीचा आणि त्यांचं तू ताबा घेतलास म्हणून धन्यवाद करते प्रभूजी. मेडिकल फील्डमध्ये असताना देवबापा त्यांच्या सुना आणि देवबापा त्यांचा मुलगा देवबापा काम करत असताना तू त्यांचा साहित्य मदत केलास म्हणून धन्यवाद देते. त्यांनाही भरपूर अनुभव आले म्हणून धन्यवाद देते प्रभू. त्यांच्या जीवनात जे काही परेशानी असतील जे अडचण असेल देवबापा ते दूर कर प्रभू राजा. आणि आरोग्य तू दे परमेश्वर बाप्पा. तू तुझा अनुभव त्यांना दे प्रभू राजा. वयाच्या उतारपणामध्ये जे तू तसं रक्षण केलास प्रभू त्यासाठी धन्यवाद परमेश्वर बाप्पा. प्रार्थना करते की प्रभू परमेश्वर बाप्पा तू त्यांना कृपा आणि दयेमध्ये चालव प्रभूजी. मी प्रार्थना करते की देवबापा मनीषा आंटी यांच्यासाठी परमेश्वर बाप्पा मनीषा आंटीवर तुझी दया केलास धन्यवाद प्रभूजी. जे काही देवबापा त्यांनी वाईट दिवसातून गेलेत प्रभूजी खरोखर परमेश्वर बाप्पा त्याही दिवसात तू त्यांचं रक्षण केलंस म्हणून धन्यवाद करते प्रभू राजा. तुझी दया तुझी कृपा परमेश्वर बाप्पा तू त्यांच्या जीवनावर कर प्रभूजी. त्यांच्या मुलांवर देवबापा तू तुझा आशीर्वाद दे. जे काही त्यांचा मुलगा आहे प्रभूजी त्याला जॉबची गरज आहे ते तू पुरवून दे परमेश्वर बाप्पा. तुझं महिमा तुझं गौरव होऊ दे प्रभूजी. जे नवीन सिस्टर इथं आलेत प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांच्यावरही दया कर प्रभूजी. जे त्यांनी त्यांची साक्ष दिली की देवबापा खरोखर प्रभूजी मुंबई सारख्या ठिकाणी राहत असताना देवबापा जे लोक जगत आहेत देवबापा त्यांना तू अनुभव देत आहेस म्हणून धन्यवाद करते प्रभू राजा. तुझी दया आणि तुझी कृपा होऊ दे प्रभूजी. मी प्रार्थना करते की देवबापा त्यांच्या जीवनावरही तुझा आशीर्वाद दिलास म्हणून धन्यवाद देते. असंच आशीर्वाद त्यांच्या सर्व परिवारावर दे प्रभू राजा. आणि जे काही गरजा आहेत ते त्यांना पुरवून दे परमेश्वर बाप्पा. प्रार्थना विनंती करते की देवबापा माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी परमेश्वर बाप्पा तुझी दया आणि तुझी कृपा आम्हावर करत आहेस म्हणून धन्यवाद करते देवबापा. भरपूर गोष्टीमध्ये तू आम्हाला नेलंस परमेश्वर बाप्पा आणि कसलाच धक्का देखील लागू दिला नाहीस म्हणून धन्यवाद देते देवबापा. स्तोत्र संहिता 23 प्रमाणे देवबापा
तू आमच्या सर्व गोष्टीमध्ये देवबापा आम्हाला अनुभव दिलास म्हणून धन्यवाद देते देवबापा. हर एक गोष्टीचा देवबापा तू आम्हाला पुरवठा केलास म्हणून धन्यवाद देते प्रभू परमेश्वर बापा. प्रार्थना करते की देवबापा ताई आणि पिल्लू त्यांच्या घरच्यावर तुझा आशीर्वाद दे प्रभूजी, आणि आमच्या घरावरही देवबापा तुझी दया आणि कृपा अशीच असू दे प्रभूजी. प्रत्येक गरजा तू पुरवत आलास आणि पुरवणार म्हणून मी देवाला देते प्रभू राजा. तुझंच गौरव होऊ दे आणि तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर बापा. पुन्हा एकदा प्रार्थना करते की देवबापा इथे बसलेल्या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे प्रभूजी, आणि प्रत्येकाच्या जीवनातून देवबापा तुझं कार्य दिसू दे परमेश्वर बाप्पा. मी प्रार्थना करते इथून आलेल्या प्रत्येकाला खाली हात जाऊ देऊ नको परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवबापा तो आशीर्वाद घेऊन हे इथून निघावं म्हणून प्रार्थना विनंती करते प्रभू राजा. येणारं वचनही तू आशीर्वादाचं कर प्रभू राजा, आणि आमच्या जीवनावर देवबापा आणि आमच्या वैयक्तिक लाईफवर देवबापा तुझा आशीर्वाद येऊ दे प्रभूजी. तुझं महिमा तुझं गौरव होऊ दे प्रभू. प्रत्येकाला आरोग्य दे, प्रत्येकाला अनुभव दे प्रभूजी, आणि इथून पुढचे दिवसही देवबापा तू आशीर्वादाचे करणार आहेस म्हणून धन्यवाद देते देवबापा. तुझ्या वचनाप्रमाणे प्रभूजी हे सर्व काही देवबापा आमच्यासाठी नाहीये परमेश्वर बापा. ही गोष्ट आम्ही आमच्या अंतःकरणात ठामपणाने लक्षात घ्यावी म्हणून दया कर, कृपा कर प्रभू राजा. जी स्वार्थ तुझी आहे देवबापा कानकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी देवबापा, ते जे प्रसार होत आहे प्रभूजी त्याला आणखी बळ दे प्रभू राजा. आणि जे कोणी करत आहे प्रभू हे तुझे येण्याचे दिवस आहेत परमेश्वर बापा, तर आमचे अंतःकरण आणि आमचं जीवन देवबापा आम्ही तुझ्यासमोर ठेवलेलं आहे प्रभू राजा. ते तसंच सतत राहण्यास सहाय्य मदत कर परमेश्वर बापा. तुझं गौरव आणि तुझंच गौरव होते प्रभूजी. जे तुझा अनुभव आहे परमेश्वर बापा, हे लॉकडाऊन फक्त देवबापा ह्याच्यासाठी नाहीये, तर देवबापा येणाऱ्या दिवसामध्ये जे तू खतरनाक दिवस जे दाखवणार आहेस परमेश्वर बापा, ते दिवस परमेश्वर बापा लोकांना जागृत करण्यासाठी आहे परमेश्वर बापा. आमच्या अंतःकरण आणि लोकांचे अंतःकरण उघडण्यासाठी आहेत परमेश्वर बापा. जे लोक भटकलेले आहेत त्यांना तुझ्याकडे आणण्यासाठी आहेत परमेश्वर बापा, तर ते पूर्ण करण्यासाठी देवबापा ह्या तुझ्या सेनाला बळ तू दे प्रभू राजा. तुझं महिमा तुझं गौरव हो दे प्रभूजी, आणि तुझ्या गौरवानुसार देवबापा आम्हाला तू चालवत आहेस म्हणून धन्यवाद देते. सर्व आदर महिमा गौरव जलाल तुला देते प्रभूजी, आणि ही छोटीशी प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक आणि ग्रहण कर माझ्या राजा. हालेलुया हालेलुया. देवाची स्तुती असो. यावेळी आपण काही वेळ देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. आज आपण मत्तई वाचणार आहोत. मत्तई याचा 9वा अध्याय. मत्तई 9:18-26. मत्तई याचा 9वा अध्याय 18-26. कोणतं वाचा मिळाला असेल तर. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा 12 वर्ष रक्तस्राव पडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच झटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविण्यास व गलबला करणाऱ्या लोक समुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोक समुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले. हालेलुया. वाचलेलं वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. तर यामध्ये 2 चमत्काराबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गोष्ट ही याईराची कन्या जी मुलगी होती मृत्यू पावली होती आणि येशूनं तिला जिवंत केलं. आणि त्याचप्रमाणे एक रक्तस्रावी स्त्री होती, तिचा रक्तस्राव काय केला परमेश्वरानं पूर्णपणे बरा केला. आणि हा जेव्हा आपण अध्याय वाचतो मत्तई 9वा अध्याय 18-26 या वचनामधून या पॅराबलमधून काही गोष्टी परमेश्वर आज आपल्याला शिकवू इच्छित आहे ते आपण पाहणार आहोत. 8वं वचन जर आपण वाचलं, तो त्यांच्या बरोबर हे बोलत असताना पहा कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. एक अधिकारी व्यक्ती आहे. अधिकारी याचा अर्थ की तो कोणत्या तर चांगल्या जॉबला असणार आहे
तो साधा सुद्धा माणूस नसणार आहे. तर इथं तो अधिकारी येऊन त्याच्या काय करला, पाया पडला. इथं सांगतात एक मोठा अधिकारी, ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं की जर कलेक्टर येऊन जर पालकांच्या जर पाया पडला तर ते दृश्य कसं विचित्र वाटेल आपल्याला, त्याचप्रमाणे झालेलं आहे की एक मोठा अधिकारी, एक मोठा नोकरी करणारा व्यक्ती तो काय करत आहे की येशूच्या पाया पडला आणि तो येशूला विनंती करत आहे की काय करा की माझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवा, कारण ती मरण पावली आहे आणि ती काय होईल की तुम्ही जर हात ठेवला तर ती काय होईल, जिवंत होईल. यामध्ये पहिली गोष्ट की ज्याप्रमाणे तो अधिकारी तो येशूच्या पाया पडला, याचा अर्थ की त्यानं आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पण केलं, ते येशूच्या चरणावरती समर्पण केलं. कारण तो अधिकारी होता, याचा अर्थ की त्याचा इन्कम सुद्धा चांगला असेल, आणि जर त्याचा इन्कम सुद्धा चांगला असेल तर त्यानं काय केलं असेल की आपल्या घरामध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारे खर्च करणारा व्यक्ती असणार आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती असणारा त्याची मुलगी मरण पावली आणि त्याला कळालं की हा पैसा किंवा या जगातील असणाऱ्या गोष्टी या काय सर्व व्यर्थ आहेत आणि या जगातील गोष्टी माझ्या मुलीला पुन्हा जीवनामध्ये आणू शकत नाहीत. आणि जेव्हा त्याला रिअलाइज झालं तेव्हा त्यानं प्रभू येशूच्या चरणावरती काय करला, पडला. याचा अर्थ की ह्या सर्व गोष्टीच्या पेक्षा त्याला परमेश्वराचं महत्व समजलं, येशूचं महत्व समजलं आणि येशूच्या चरणाच्या तो काय करला, पाया पडला. याचा अर्थ की त्यानं त्याचं समर्पण त्या प्रभू येशूच्या चरणावरती केलेलं पाहायला मिळत आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे आज आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये परिस्थिती कशी असू दे, माझ्या जीवनामध्ये दुःखामधून मी गेलेलं असेल, माझ्या जीवनामध्ये अडचणीमधून मी जात असेल किंवा माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या बिकट परिस्थितीमधून जात असेल, परंतु जोपर्यंत मी माझं जीवन त्या देवाला समर्पित करणार नाही किंवा मी माझं जीवन त्या देवाला सरेंडर करणार नाही, तोपर्यंत तो देव आपला ताबा घेणार नाही, त्या परिस्थितीचा ताबा तो घेणार नाही. या अधिकाराने काय केलं की त्याच्या जीवनामध्ये आलेली परिस्थिती ती सरेंडर केली, येशूच्या चरणावरती ठेवली आणि त्याचप्रमाणे स्वतःचं जीवन त्या प्रभू येशूला समर्पित केलं. आणि जेव्हा त्यानं आपलं जीवन समर्पित केलं आणि त्या क्षणी त्या अधिकाराच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी झाल्या प्रियानो. म्हणून आज देवाचा आत्मा देव आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे आणि देव तुम्हा सर्वांना ही गोष्ट सांगू इच्छित आहे की जर तुम्ही तुमचं जीवन जर देवाला समर्पित केलं तर देव सर्व परिस्थिती त्याच्या हातामध्ये घेईल, त्याच्या नियंत्रणामध्ये घेईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी झाल्याशिवाय पाहणार नाही. हालेलुया. मोठ्याने या गोष्टीसाठी हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट की त्या अधिकारानं समर्पण केलं आणि जेव्हा समर्पण केलं त्या क्षणी येशूनं त्याच्या मुलीला जिवंत केलं आणि त्या अधिकारानं त्याच्या जीवनामध्ये झालेला अद्भुत चमत्कार, अद्भुत गोष्ट पाहिली. त्याचप्रमाणे आज सकाळच्या वेळी या रविवारच्या वेळी परमेश्वर आपल्या सर्वांना तीच गोष्ट सांगू इच्छित आहे की आज आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये मरगळ आली असेल, अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये कंटाळा आला असेल, काही वेळेला अशी सुद्धा परिस्थिती असेल की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दलची जास्त आवड आपल्यामध्ये निर्माण झालेली नसणार आहे. आपल्याला आध्यात्मिक गोष्टीचा बायबल वाचणं याबद्दल निगेटिव्ह विचार असतील किंवा प्रार्थना करणं याबद्दल नकारात्मक विचार मनामध्ये येऊ शकतात. परंतु या सर्व परिस्थितीमधून जात असताना आपला विश्वास हा नेहमी त्या परमेश्वरावरती भक्कम ठेवणं गरजेचं आहे. आणि या परिस्थितीला आपण विरोध करून आपण आपलं जीवन जेव्हा त्या देवाच्या हातामध्ये समर्पित करू तेव्हा तो देव अद्भुत गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं जीवन त्या देवाला समर्पण करण्याची गरज आहे. हालेलुया. त्या अधिकारानं आपलं जीवन त्या देवाला समर्पित केलं, आपल्या मुलीचं जीवन त्या देवाला समर्पित केलं आणि त्याचा एक अद्भुत घटना झाली की ती मुलगी जिवंत झाली. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर अद्भुत गोष्टी जर व्हायला पाहिजे असतील, जर आपल्या जीवनामध्ये देवानं त्या आपल्या परिस्थिती नियंत्रणामध्ये घेण्यासाठी जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एकच गोष्ट करणं आवश्यक आहे आणि ते मध्ये आपलं सर्व परिस्थिती त्या देवाच्या हातामध्ये देणं.
सर्व नियंत्रण त्या देवाच्या हातामध्ये देणं, आपलं समर्पण, आपलं सरेंडर त्या देवा, आपण स्वतःहून सरेंडर त्या देवाच्या हातामध्ये जेव्हा होतो तेव्हा देव ती सर्व परिस्थिती स्वतः घेतो आणि देव आपल्या वतीनं तो लढतो. प्रिया, हालेलुया. आपल्याला लढण्याची गरज नाही. मग आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं बॅटल असेल, कोणत्या प्रकारचं युद्ध असेल, मानसिक युद्ध असेल किंवा शारीरिक युद्ध असेल किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याला वाटत असेल की या युद्धामध्ये मी पराजित होणार आहे, आणि अशा प्रकारचं युद्ध जेव्हा त्या देवाच्या हातामध्ये आपण समर्पित करतो तेव्हा देव आपल्या वतीनं लढतो. प्रिया, हालेलुया. देव आपल्या पुढे जातो आणि ती परिस्थिती नियंत्रणामध्ये घेतो आणि ती परिस्थिती आपल्या सर्वांच्यासाठी तो बदलतो. हालेलुया. म्हणून त्यासाठी आपण आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. काही वेळेला आपण काय करतो की ज्याप्रमाणे एक फनी व्हिडिओ मी पाहत होतो फेसबुकवर, त्यामध्ये असं होतं की अनेक लोक काय करत आहेत की वेगवेगळं सामान उचलून जात आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला गाढवाची सुद्धा गोष्ट माहित आहे. गाढवाने त्याचे पती पत्नी जात होते, चालत जात होते. काही लोक काय करत आहेत की त्याच्यावरती एक जण बसून एक जण चालत जाईल अशा प्रकारे थट्टा करत आहेत. त्यानंतर काय करत आहेत, दोघे बसल्यानंतर लोक चेष्टा करत आहेत की त्या गाढवाची यांना काळजी नाही. अशा प्रकारची ती गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे आपण काय करत असतो की काही वेळेला आपण आपलं बोलचं काय करत असतो, स्वतःच घेऊन काय करत असतो, चालण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु देवाची इच्छा आहे की ते बोझ किंवा जे काय आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत किंवा अडचणी आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्या देवाला सरेंडर कराव्या. म्हणून मध्ये सांगत आहे की अहो भाराक्रांत जन्म कष्टी जन्म, तुम्ही काय करा की तुमचं जे काय बोझ आहे ते काय करा, माझ्याकडे द्या. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट की सरेंडर करणं, समर्पित करणं, याचा अर्थ की आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये समर्पित करणं आणि त्याचप्रमाणे आपली सर्व आपल्या जीवनामध्ये असणारी परिस्थिती किंवा आपल्या जीवनामध्ये असणारं चाललेलं द्वंद्व युद्ध हे सर्व त्या देवाच्या हातामध्ये देणं. आणि जेव्हा ही सर्व परिस्थिती त्या देवाच्या हातामध्ये देतो तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करतो. आणखी याकोब 4:7 वाचा. त्यामध्ये सांगत आहे की देवाच्या काय करा, तुम्ही अधीन व्हा. कोणाला सापडलं असेल तर वाचा. याकोब याचा 4था अध्याय आणि 7वं वचन. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. आणि इथं सांगत आहे, पुन्हा एकदा वाचा ते. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आणि इथं आपल्याला करायचं की आपल्याला नेहमी त्या देवाच्या अधीन जायचं आहे. हालेलुया. आपल्याला नम्र व्हायचं आहे, आपल्याला दीन व्हायचं आहे आणि आपल्याला त्या देवाच्या अधीन जायचं आहे. समर्पण करणं याचा अर्थ काय की त्या देवाच्या हातामध्ये आपलं जीवन देणं आणि इथून पुढे आपण स्वतः आपल्या जीवनाचे अधिकारी किंवा जीवनाचे मालक नाही तर परमेश्वर आपल्या जीवनाचा मालक असणार आहे. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही काय करा की देवाच्या अधीन व्हा. आणि जेव्हा आपण देवाच्या अधीन जाणार तेव्हा आपण सैतानाला अडवणार आणि तो आपल्यापासून पळून जाईल. काही वेळा आपण आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये देत नाही आणि त्याचा परिणाम होतो की सैतानाच्या विचारामध्ये किंवा त्याच्या मार्गावरती आपण जायला लागतो आणि त्याचा शेवट नाशामध्ये बदलतो. म्हणून आपल्याला नेहमी त्या देवाच्या अधीन राहून दैवी गोष्टींच्या अधीन आपल्याला चालायचं आहे. म्हणून आपल्याला इथं सांगत आहे की तुम्ही काय करा की देवाच्या अधीन व्हा. आपल्या सर्वांना त्या देवाच्या अधीन आपल्याला राहायचं आहे. लूक 9 आणि 23 वचन. मग येशू अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन कावा वाजविणाऱ्यास व गलगला करणाऱ्या लोक समुदायास पाहून म्हणाला. लूक 9:23. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. आणि इथं सांगत आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, जो परमेश्वराच्या पाठीमागे जाऊ पाहतो, जो येशूच्या पाठीमागे जाऊ पाहतो
तर त्यानं काय करायचं आहे? आत्मत्याग करायचा आहे. याचा अर्थ आहे की स्वतःचं जीवन त्या देवाला समर्पित करायचं आहे. स्वतःला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगायचं नाही आहे. हालेलुया. जेव्हा आपण त्या देवाच्या हातामध्ये जीवन देतो, याचाच अर्थ की मी स्वतःच्या मर्जीप्रमाणे, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार नाही, तर मी नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या विचाराप्रमाणे जीवन जगणार आहे. येशूने आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलेलं होतं, म्हणून येशू नेहमी त्या परमेश्वराची इच्छा आणि त्या परमेश्वराचं जे काही वचन आहे त्याप्रमाणे तो नेहमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आज त्या येशू सारखं आपलं जीवन सुद्धा त्या देवाला समर्पित करावं, हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. आणि स्तोत्र 37 आणि 5 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तू आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपवून दे, तो तुझी काय करेल? कार्यसिद्धी करेल. आणि जेव्हा आपल्या सर्व गोष्टी त्या देवाच्या हातामध्ये देऊ, आपलं जीवन आणि आपल्या जीवनामध्ये चाललेली सर्व परिस्थिती जेव्हा त्या देवाच्या हातामध्ये आपण देऊ, तेव्हा इथे सांगत आहे की तो तुझी कार्यसिद्धी करेल. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट परमेश्वर या वचनामध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे की जे काही युद्ध आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे ते सर्व युद्ध परमेश्वर लढणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायचं आहे की आपलं जीवन त्या देवाला समर्पण करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व परिस्थिती किंवा जे आपल्या मनामध्ये चाललेले विचार आहेत ते सर्व त्या देवाच्या हातामध्ये आपल्याला द्यायचे आहेत. जेव्हा आपलं जीवन आणि आपल्या जीवनामधली परिस्थिती जेव्हा त्या देवाच्या हातामध्ये देणार, तेव्हा ती परिस्थिती देव नियंत्रणामध्ये घेणार आणि ती परिस्थिती देव आपल्यासाठी बदलून टाकणार. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की सरेंडरिंग आवर लाईफ टू गॉड, आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये समर्पित करणं. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण वाचणार आहोत मत्तई 9:20 वाचा. मग पहा 12 वर्षे रक्तस्रावाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या मधाला शिवली. आणि इथं सांगत आहे की ती स्त्री, आणि इथं पहिली गोष्ट की आपल्या समर्पणाबद्दल आपण पाहिलं. दुसरी गोष्ट की ती जी रक्तस्रावी स्त्री होती ती काय करू लागली? ती स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. हालेलुया. ती स्त्री पहिल्यांदा तिनं, जर तुम्ही डिटेल जर अध्याय वाचला दुसऱ्या पॅराबल मध्ये असताना लूक मध्ये किंवा मार्क मध्ये, तर तुम्हाला डिटेल पाहायला मिळेल की त्या स्त्रीनं काय केलं होतं की वेगवेगळे औषधोपचार केलेले होते आणि तिची जी काही सेविंग होती किंवा तिच्याकडे जे काय पैसे होते ते सर्व खर्च त्या आजारपणासाठी तिनं केलेले होते. आणि शेवटी ती सर्व थकली आणि तिला समजलं की येशू हा रोग बरे करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा तिनं ते पाहिलं होतं, ऐकलं होतं, आणि त्यामुळेच ती काय केली? येशूच्या जवळ आली. आणि तिचा विश्वास होता की येशूनं माझ्यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही, मी फक्त त्याच्या कपड्याच्या गोंड्याला जरी शिवलं तरी माझा आजार काय होईल? बरा होईल. इतका विश्वास त्या परमेश्वरावरती त्या स्त्रीचा होता. म्हणून इथं सांगत आहे की ती स्त्री त्याच्या मागे काय केले? येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले. म्हणून आज आपल्याला पाहायचंय की दुसरी गोष्ट की आपण कोणाच्या मागे जात आहोत. हालेलुया. या दिवसामध्ये आपण कोणाच्या मागे जात आहोत? आपण स्वतःच्या मागे जात आहोत का? किंवा आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला जसं वाटेल त्याप्रमाणे आपण करत आहे का? म्हणून इथं स्त्री काय करत होती? पहिल्यांदा सर्व जगाच्या पाठीमागे ती गेली, सर्व वैद्यांच्या पाठीमागे गेली, तिचा आजार बरा नाही झाला. आणि शेवटी तिला कळालं की या सर्व जगाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा जो येशू आहे, जो आजारपणापासून मला बरं करतो, ते येशूच्या पाठीमागे मला जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून या जगाच्या पाठीमागे जाण्याचं तिनं सोडलं आणि शेवटचा पर्याय की तिनं येशूच्या पाठीमागे जाण्यासाठी काय केला? निश्चय केला. आणि त्याप्रमाणे ती येशूच्या पाठीमागे गेले आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. हालेलुया. म्हणून आज आपण
सर्वांनी हीच गोष्ट विचार करायची आहे की मी आज कोणाच्या पाठीमागे जात आहे? या जगातील लोकांच्या पाठीमागे जात आहे का? मी माझे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं जीवन जगत आहे का? की या आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही महत्वाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या प्रमाणे मी माझं स्वतःचं जीवन जगत आहे का? का मी येशूच्या पाठीमागे चाललेलो आहे? जे परमेश्वर जो आपला निर्माण करत आहे त्या परमेश्वराच्या पाठीमागे मी चाललेलो आहे का? हालेलुया. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विचार करण्याची गरज आहे की मी कोणाच्या पाठीमागे जात आहे. त्या स्त्रीनं थकली, वैतागली आणि ती जगाच्या पाठीमागे चालली होती. या जगामध्ये ती शांती, आरोग्य, मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु जेव्हा तिला कळालं की येशू हा शांतीदाता आहे, येशू हा आरोग्य देणारा परमेश्वर आहे, त्यांना सर्व त्यागलं आणि ती ठरवलं की मला येशूच्या पाठीमागे जायचं आहे. आणि फक्त ठरवलं नाही, तिनं काय केली? कृती सुद्धा केली. ती गेली, त्या गर्दीमध्ये घुसली. विकनेस होता, अशक्तपणा असेल आणि त्याचप्रमाणे ती आजारी होती. तिचा आजार थांबलेला नव्हता आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये ती त्या गर्दीमध्ये गेली आणि वस्त्राच्या गोंड्याला तिनं काय केलं? शिवला. आणि त्या क्षणी ती त्या आजारापासून पूर्णपणे बरी झाली. हालेलुया. म्हणून आज आपण दुसरी गोष्ट परमेश्वर आपल्या सर्वांना विचारत आहे की आपण कोणाच्या पाठीमागे जात आहोत? हालेलुया. आपण आपल्या स्वतःच्या विचारांच्या पाठीमागे आपण जात आहोत का? काही या जगातील गोष्टींच्या पाठीमागे आपण लागलेलो आहोत का? काही वेळा या जगातील गोष्टी मिळवून त्या गोष्टींचा नाश होईल, परंतु ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांचा कधीच नाश होणार नाही. म्हणून आपण आध्यात्मिक गोष्टींच्या पाठीमागे लागावं. याचा अर्थ की आपण नेहमी त्या परमेश्वराच्या, त्या येशूच्या पाठीमागे आपण जीवन आपण लागावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. योहान 8 अध्याय आणि 12 वचन आपल्याला पाहायला मिळत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. आणि जो येशूच्या पाठीमागे जातो, जो येशूच्या पाठीमागे नेहमी जाण्याचा प्रयत्न करत असतो, इथे सांगत आहे की जो अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. हालेलुया. येशू हा प्रकाश आहे आणि जेव्हा आपण त्या प्रकाशाच्या पाठीमागे जातो तेव्हा कोणत्याही प्रकारचं पाप, कोणत्याही प्रकारचा अंधकार आपल्या जीवनामध्ये वस्ती करू शकणार नाही, कारण तो प्रकाश आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून सांगत आहे की जो त्या परमेश्वराला, त्या प्रकाशाला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. आणि त्याचप्रमाणे अनुवाद 13 अध्याय 4 वचन सांगत आहे की आपला देव परमेश्वर याला तुम्ही अनुसरावे. हालेलुया. त्यामध्ये सांगत आहे की जो आपला देव परमेश्वर आहे, ज्या देवानं आपल्या पापासाठी स्वतःचं बलिदान दिलं, जो परमेश्वर आपल्यावरती अत्यंत प्रेम आणि ममता करतो, त्या परमेश्वराला तुम्ही काय करावं? अनुसरावं. हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट की आपण कुणाचं अनुसरण करत आहे, कुणाच्या पाठीमागे जात आहे, कुणाला आपण फॉलो करत आहे, याचं सुद्धा आपण सर्वांनी परीक्षण करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण वाचणार आहोत 9:22, मत्ती 9:22 मध्ये. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. आणि इथे सांगत आहे की त्या स्त्रीनं विश्वास ठेवला होता की येशूनं प्रार्थना करावी असा विश्वास नव्हता, तर तिचा विश्वास इतका मोठा होता की मी जर त्याच्या कपड्याच्या थोड्याशा जरी वस्त्राला स्पर्श केला तर तो मी काय करेल? पूर्णपणे आजारामधून मुक्त होईल. आणि त्या विश्वासाद्वारे तिच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार झाला आणि ती पूर्णपणे बरी झाली. म्हणून तिसरी गोष्ट की आपला विश्वास कसा आहे. हालेलुया. आपला विश्वास, आपण म्हणतो की माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, परंतु जेव्हा बिकट परिस्थिती असते तेव्हा आपण आपला विश्वास काय होतो? डळमळतो. आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात तेव्हा आपला विश्वास डळमळतो. काही वेळेला अनेक अडचणीमधून आपण जात असताना आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो की परमेश्वरा, अशी परिस्थिती का? माझ्याच वाट्याला असं जीवन का आहे? माझ्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे का समस्या आहेत? आणि आपला विश्वास डळमळतो आणि आपण काय करतो? निराशेमध्ये जातो. म्हणून इथे सांगत आहे की ती स्त्री इतके वर्ष त्या आजारामध्ये होती, परंतु शेवटी तिला आशा मिळाली. येशू ख्रिस्तापासून जी आशा मिळाली आणि जेव्हा ती येशूला स्पर्श केला तेव्हा त्या क्षणी ती काय केली? पूर्णपणे
बरी झाली. म्हणून आपला विश्वास कधीही ढळमळता कामा नाही. आपला विश्वास नेहमी त्या परमेश्वरावरती भक्कम असणं गरजेचं आहे. म्हणून नीतिसूत्र 3 अध्याय 5 वचन की मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. विश्वासामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण जेव्हा विश्वास ठेवतो याचा अर्थ की आपण काय करतो की मी विश्वास ठेवल्यानंतर देव माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्ट करणार. विश्वास हा नेहमी सकारात्मक गोष्टी काय करत असतो, आपल्याला सकारात्मक गोष्टींच्या बद्दल आपल्याला प्रेरणा देत असतो. परंतु काही वेळा जेव्हा आपण बुद्धीचा विचार करतो तेव्हा आपण काय करतो, सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करतो. सर्व गोष्टी काय करतो, आपल्या मनानं विचार करतो. आपल्या बुद्धीमध्ये त्या कॅल्क्युलेट करून आपण काय करतो की त्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो. म्हणून इथे सांगत आहे की मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, पण आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. हालेलुया. ज्याप्रमाणे अब्राहम आणि सारा वयस्कर होते, म्हातारे होते, देवाने अभिवचन दिले की तुम्हाला मुलगा होणार, आणि सारा हसली. सारा म्हणत आहे की मी म्हातारी झालेली आहे, माझे शारीरिक ज्या काही प्रक्रिया व्हायच्या आहेत त्या सर्व बंद झालेल्या आहेत, परंतु या परिस्थितीमध्ये देव कसं काय मला मुलगा देणार. आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्या. सारा तिच्या बुद्धीप्रमाणे विचार करत होते की माझं शरीर म्हातारा झालेलं आहे, त्याचप्रमाणे अब्राहम सुद्धा म्हातारा झालेला आहे, आणि ज्या प्रक्रिया आहेत सायन्सच्या दृष्टिकोनातून त्या सर्व बंद झालेल्या आहेत. हे काय करत होते, सारा बुद्धीने विचार करत होते. म्हणून ते सांगत आहे की जेव्हा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवत असतो तेव्हा आपल्याला आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही. आपली बुद्धी एक कॅल्क्युलेशन करत असते या जगाच्या नियमाप्रमाणे किंवा या जगाचे जे सिद्धांत आहेत त्याप्रमाणे आपले विचार, आपली बुद्धी काय करते, विचार करत असते. परंतु देवाचे विचार आपल्या बुद्धीच्या पलीकडे विचार करणारे असतात. म्हणून सारा आपल्या बुद्धीने विचार करत होती, परंतु परमेश्वर तिच्यापेक्षा वेगळा विचार करत होता, आणि देवानं जे काय प्रॉमिस तिच्या जीवनामध्ये दिले होतं ते काय केलं, परमेश्वराने पूर्ण केलं. म्हणून तिसरी गोष्ट की आपला विश्वास कसा आहे. हालेलुया. विश्वास बुद्धीवरती जर अवलंबून असेल तर तो विश्वास कार्य करणार नाही. आपला विश्वास परमेश्वरावरती अवलंबून पाहिजे. मग समोर आपल्याला काही परिस्थिती असू दे, देव वाट दाखवणार तर आपला विश्वास पाहिजे की तिथं काटे असू दे, काचा असू देत किंवा दगड धोंडे असू द्यात, मी त्या रस्त्यावरून चालणार. आपण त्या काठेवरून जरी गेलो, आपण त्या काचेवरून जरी गेलो तरी आपल्या पायांना काहीच इजा होणार नाही. जेव्हा आपला विश्वास असेल आणि जेव्हा मी माझ्या बुद्धीवरती जेव्हा विश्वास ठेवणार, बुद्धीप्रमाणे जेव्हा मी विचार करणार तेव्हा आपल्याला काटे लागणार, तेव्हा आपल्याला काचा टोचणार. म्हणून विश्वास असा पाहिजे की तो विश्वास पूर्णपणे परमेश्वरावरती पाहिजे. आपल्या बुद्धीच्या विचाराप्रमाणे आपण परमेश्वरावरती कधीच विश्वास ठेवायचा नाही. हालेलुया. म्हणून हा एक फरक आपल्या सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बुद्धी काय करत असते, या सायन्स प्रमाणे विचार करत असते, परंतु देवाचे विचार आपल्या बुद्धीच्या पलीकडे विचार करणारे असतात. म्हणून तिसरी गोष्ट की आपला विश्वास कसा आहे. आपला विश्वास बुद्धीवरती अवलंबून असेल तर देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार नाही. आपला विश्वास परमेश्वरावरती अवलंबून असणारा असायला पाहिजे. म्हणून या 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टींच्या द्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. पहिली गोष्ट की सरेंडरिंग, आपलं जीवन त्या देवाला समर्पित करायचं आहे. त्या अधिकारानं आपलं जीवन त्या देवाला समर्पित केलं आणि देवानं अद्भुत गोष्टी केल्या. त्या मुलीला जिवंत केलं. त्यानंतर आपण कोणाच्या पाठीमागे जात आहोत. हालेलुया. या जगातील लोकांच्या, आपल्या नातेवाईक असतील, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आवडणारे लोक असतील, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी करत आहोत का? त्यांच्या प्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करत आहोत का जो परमेश्वर, ज्या परमेश्वराने माझ्यासाठी प्राण दिला त्याच्या मागे मला जायचं आहे. म्हणून या जगाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा आपल्याला नेहमी त्या परमेश्वराच्या पाठीमागे जायचं. आणि तिसरा गोष्ट की विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. फक्त आपण म्हणून काहीच होणार नाही की माझा विश्वास आहे. आज आपण सर्वांचा विश्वास आहे म्हणून आज आपण इथं चर्चमध्ये आहोत. अविश्वासणारे लोक बाहेर आहेत, त्यांच्या घरामध्ये एन्जॉय करत आहेत. आज आपला विश्वास आहे म्हणून आज आपण इथं आहोत. परंतु आपला विश्वास आपला बुद्धीवरती अवलंबून असता कामा नाही. आपला विश्वास नेहमी अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी तयार पाहिजे. हालेलुया. मग समोर कशी परिस्थिती असू दे, देव ती परिस्थिती
बदलणार, देव अद्भुत गोष्टी करणार. ज्याप्रमाणे दानिएलाचा विश्वास होता, दानिएलानं प्रार्थना करायचं सोडून दिलं नाही. आणि जेव्हा त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं तेव्हा त्याला माहित होतं की मी जर विश्वास ठेवत आहे तर परमेश्वर त्या सिंहाची तोंड सुद्धा बंद करू शकतो. त्यानं जर बुद्धीचा विचार केला असता की सिंहाला खायला काय नाही दिलेलं, हा सिंह उपाशी आहे, तेव्हा मी जेव्हा गुहेमध्ये गेल्यानंतर सिंह मला फाडणार. जर बुद्धीवरती विश्वास ठेवला असता तर त्याचा बचाव झाला नसता. त्याचा विश्वास परमेश्वरावरती होता. मग परिस्थिती समोर कशी असू दे, तो सिंह भुकेला होता, खूप दिवस त्याला उपाशी ठेवलेलं होतं आणि जेव्हा त्याला शिकार मिळणार तेव्हा तो नक्कीच शिकार करणार, हे आपला बुद्धी विचार करणार. परंतु जेव्हा आपण दैविक गोष्टीच्या द्वारे परमेश्वरावरती विश्वास ठेवणार तेव्हा आपण विश्वास ठेवणार की तो सिंह भुकेला असला तरी देव त्या सिंहाचे तोंड काय करणार, माझ्यासाठी बंद करणार. हा विश्वासाचा फरक आपण थोडस समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून विश्वास ठेवत असताना बुद्धीवरती अवलंबून आपला विश्वास असता कामा नाही. हालेलुया. परमेश्वर ऐकलेले वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करो. यावेळी आपण आपले डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये आणि या वचनासाठी आपण प्रार्थना करू. आपण सर्वांनी या वचनासाठी प्रार्थना करू. आपण प्रत्येकानं त्या देवाला सांगू की देवा, मी माझं जीवन तुझ्या हातामध्ये द्यावं यासाठी तुम्हाला शिकव. त्याचप्रमाणे मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा, मी माझ्या बुद्धीवरती अवलंबून राहू नये यासाठी तुम्हाला सहाय्याने मदत कर. आणि ज्याप्रमाणे ती स्त्री येशूच्या पाठीमागे गेली त्याप्रमाणे प्रभू मला तुझ्या पाठीमागे येण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. सुंदरसा दिवस दिला आणि वचनात तू आमची भेट घेतली. प्रभुदेवा, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या जीवनामध्ये असणारा सर्व मरगळ, सर्व कंटाळा तू काढून टाक. आणि प्रभुदेवा, आम्ही नव्यानं तुला आमचं जीवन समर्पित करावं, आम्ही तुझ्या पाठीमागे चालावं. आणि परमेश्वरा, आमचा विश्वास बुद्धीवरती अवलंबून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू नये यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, इथं जमलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या हातात देत आहे. प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श करा, प्रत्येकाला आशीर्वादित करा आणि प्रत्येकाद्वारे तुझं गौरव होते. परमेश्वरा, धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानून सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना ईश्वर करतो नाही का पित्या. आमेन. आमेन. तन मन धन प्रभू तव चरण. उपासंगीत 507 आणि वंदन मध्ये 93 नंबरचं गीत आहे. आणि आपल्यासाठी श्याम ब्रदर दान गोळा करतो. हालेलुया. आपण तन मन धन प्रभू तव चरणी हे गीत गाऊ आणि हे गीत गाऊन आपण आपलं दानाला पण देवाच्या भांडारामध्ये देऊ.
या दानासाठी आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये मनीषा पात्र सिस्टर आहेत, त्या पुढे येतील आणि दान आणि दर्शनासाठी प्रार्थना करतील. धन्यवाद देते प्रभू परमेश्वर, तुला मान महिमा आदर गौरव देते प्रभू परमेश्वर. आज तुझ्या दिवशी तुझ्या वारी तू आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं, तुझ्या पवित्र मंदिरात येण्याची संधी दिली म्हणून तुझे उपकार मानते बाबा. आणि तू आम्हा सगळ्यांना संकटातून वाचलेलं आहे, या कोरोना व्हायरसपासून आम्हा प्रत्येकाचं रक्षण केलेलं आहे बाबा, म्हणून तुला धन्यवाद देते. हे बाप्पा, जे काही तू आम्हाला दिलं त्याच्यातूनच आम्ही तुला देत आहोत बाप्पा. ह्या दानावर तुझा आशीर्वाद पाठव, या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी होऊ देतो परमेश्वर. इथून पुढची सर्व तुझ्या हातात येते परमेश्वर. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. आपण यावेळी सर्वजण उभं राहू देवाच्या सानिध्यामध्ये. आपण डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये. आपण थँक्यू. आपण एक गीत करू कि मैंने खुद को चढ़ाया, पावन बलिदान बना दे. जे काही वचन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे, ते आपलं समर्पण ते आपण परमेश्वराला करावं, हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. प्रिया, आज आपलं समर्पण त्या परमेश्वराच्या हातामध्ये करू. आपण त्या देवाच्या पाठीमागे जायला पाहिजे. प्रिया, आज आपण विचार करू की मी कोणाच्या पाठीमागे जात आहे, माझा विश्वास कसा आहे. माझा विश्वास बुद्धीवरती अवलंबून आहे का, माझा विश्वास पूर्णपणे देवावरती अवलंबून आहे. मैंने खुद को चढ़ाया है, पावन बलिदान बना के. मैंने खुद को चढ़ाया है, पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. आराधना 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 आराधना. मेरे यीशु राजा पवित्र आत्मा प्रभु की, मेरे यीशु राजा की, पवित्र आत्मा प्रभु की. थैंक यू जीसस. हालेलुया. तो धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू देवा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत. पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. पवित्र आत्मा प्रभुदेवा, तो आम्हाला प्रेरणा दे की प्रभुदेवा आम्ही तुझ्या पाठीमागे चालावं. प्रभुदेवा, या जगाच्या पाठीमागे जर जात असेल तर आज आम्ही पश्चाताप करतो. प्रभुदेवा, या सर्व जगातील बंधनापासून, या जगातील गोष्टींच्या पाठीमागे प्रभुदेवा आम्ही जाऊ नये, तर परमेश्वर आम्ही तुझ्या पाठीमागे जावं यासाठी तो आम्हाला सांगितलं. प्रभुदेवा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. प्रभुदेवा, आमचा विश्वास आम्ही तुझ्यावरती ठेवत आहे. बुद्धीवरती अवलंबून असणारा विश्वास नव्हे, तर प्रभुदेवा तुझ्यावरती पूर्ण मनानं, पूर्ण विश्वासानं, प्रभुदेवा पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं असा असणारा विश्वास आम्ही सर्वजण तुझ्यावरती ठेवत आहोत. प्रिया, ओ धन्यवाद देतो प्रभुदेवा, तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आमचा विश्वास अधिकाधिक वाढव परमेश्वरा, आणि आमच्या विश्वासाद्वारे प्रभुदेवा तुझं अधिकाधिक गौरव व्हावं यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा प्रभुदेवा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो.
इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला प्रभू देवा तुमच्या आशीर्वादानं भरा अशा मी प्रार्थना करत आहे. प्रभू देवा प्रत्येकाला तुम्ही आरोग्यामध्ये ठेवलं परमेश्वरा. प्रत्येकाच्या अडचणीमध्ये प्रत्येक जण दुःखामधून गेलेला असताना परमेश्वरा प्रत्येकाचा विश्वास तुम्ही वाढवला. प्रत्येकाच्या सोबत परमेश्वरा तू राहिला. प्रत्येकाला तू शक्ती आणि सामर्थ्य दिलं. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या दिवसामध्ये प्रभू देवा तू आम्हाला आरोग्यामध्ये ठेवत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या महान अशा अप्रतिम प्रेमासाठी आम्ही सर्वजण तुझे मनापासून आभार मानतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीने आपलं जीवन तुला समर्पित करावं. प्रत्येक व्यक्तीने प्रभू देवा तुझ्या पाठीमागे जावं परमेश्वरा. आणि प्रभू देवा बुद्धीवरती अवलंबून असणारा विश्वास सोडून प्रभू देवा पूर्ण मनापासून तुझ्यावरती फक्त विश्वास ठेवावा. यासाठी तू इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा. धन्यवाद देतो. पुन्हा आजची भक्ती आराधना आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना यशनाथ करतो म्हणा एका पित्या. आपण प्रभूची प्रार्थना करू सर्वजण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा आवाज दे आणि जसे आमच्या गुन्ह्यावरून सोडले आहे तसेच आमच्या गुन्ह्यांना सोड आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत असो. आमेन. आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.